नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील मखमलाबाद काकडमाळा येथे तिरट नावाचा अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नाशिकच्या विशेष पथकाने दिनांक 25/1/2024 रोजी सायंकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान छापा टाकला। यामध्ये जुगार खेळणाऱ्या एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 29,44,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी, नाशिक जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे आटोक्यात आणण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त विशेष पथकाची नियुक्ती केली आहे। नाशिक शहरातील मखमलाबाद येथील काकडमाळा येथील सुरेश मुरलीधर काकड हा त्याच्या घराच्या पाठीमागील वॉल कंपाऊंड मोकळ्या जागेत जुना चांदशी रोड मेन रोड मखमलाबाद येथे तिरट नावाचा जुगार अवैधरित्या चालवत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना मिळाली। त्यानुसार पथकाने दिनांक 25/1/2024 रोजी 8:30 वाजेला संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला असता 11